कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटाच्या मजबूतीकरणाचं काम सध्या सुरू आहे। मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे येथील 60 मीटर रस्ता आणि संरक्षक भिंत जमीनदोस्त होण्याचा गंभीर प्रकार घडलाय। आता याच घाट रस्त्यावरील एडगाव ते करूळ घाट जोडणाऱ्या मुख्य पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येतंय। या पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीनं बांधकाम करताना निकृष्ट दर्जाची साधन सामग्री वापरल्याचं दिसून आलंय। या पुलाला भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी हा पूल खचल्याचंही दिसून येतंय। या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सदर ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। करूळ गाव आहे। करूळमध्ये ह्या ब्रिजचं काम झालं। ब्रिजचं काम आताच मे महिन्याच्या एंडिंगला पूर्ण झालं। पण त्याच्या आधी संरक्षण भिंत त्यांनी करताना आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, त्यामुळे हे काम करताना तुम्ही दर्जाहीन करा की बाबा इथून पावसामुळे ते वाहून जाण्याची शक्यता आहे। तर त्यांनी हे आता तुम्ही इथली बघितलात परिस्थिती काय आहे ती। ब्रिज पण एका बाजूला खचलेला आहे, तसंच घाटात जवळजवळ 60 मीटरचा रस्ता पूर्ण अगदी संरक्षण भिंतीसकट रस्ता वाहून गेलेला आहे, म्हणजे दरीमध्ये तो कोसळलेला आहे। तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत निवेदन देतोय की रस्ता हा पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि ह्या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत।